राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीसांनी घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। यानंतर आता महायुती सरकारमध्ये मंत्री कोण होणार, कोणतं खातं कुणाला मिळणार आणि अजित पवार शिंदे गटाला नेमकी किती मंत्रिपदं मिळणार याबद्दल चर्चा सुरू झाली आहे। या चर्चा सुरू असतानाच आता महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी सुद्धा समोर आली आहे। या यादीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे। महायुती सरकारच्या शपथविधीनंतर हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती। राज्यात 288 आमदारांची संख्या आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची मर्यादा ही 43 इतकीच आहे आणि त्यापेक्षा जास्त कॅबिनेट किंवा राज्यमंत्र्यांची संख्या असू शकत नाही। अशातच महायुती सरकारमध्ये आता कुणाला मंत्रिपद मिळू शकतं याची संभाव्य यादी समोर आली आहे। तर या यादीतील नावं पाहून ही राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तर पाहूयात नेमकी कोणकोणत्या नेत्यांची नावं या संभाव्य यादीमधून समोर आली आहेत ते। भाजपची संभाव्य यादी आपण पाहिली तर यामध्ये देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, शिवेंद्रसिंह राजे भोसले, अतुल सावे किंवा देवयानी फरांदे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो। याशिवाय माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, पंकजा मुंडे, जयकुमार रावल आणि राणा जगजित सिंह या नेत्यांचा सुद्धा मंत्रिमंडळामध्ये समावेश होऊ शकतो। आता शिंदे गटाची यादी आपण पाहिली तर यामध्ये एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, निलेश राणे, भरत गोगावले, दीपक केसरकर, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, राजेश क्षीरसागर, आशिष जयस्वाल, अमोल खताळ आणि नीलम गोऱ्हे या नेत्यांचा समावेश होऊ शकतो। तर अजित पवार गटाच्या यादीमध्ये अजित पवार, छगन भुजबळ, अदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा आत्राम, धनंजय मुंडे आणि नरहरी झिरवळ या नेत्यांचा समावेश होऊ शकतो। राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना हंगामी विधानसभेच्या अध्यक्षपदाची शपथ दिली आहे। सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर हे हंगामी विधानसभा अध्यक्षपद भूषवणार आहेत। पुढील 3 दिवसीय अधिवेशनात कोळंबकरांकडे हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी राहणार आहे। पहिल्या 2 दिवसात ते नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील आणि 9 डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षांची निवड होईल। शिवाय आमदारांच्या बहुमतानेच विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे। आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।